क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ज्या विद्यार्थ्यांना 30 ते 40 मार्क आहेत त्यांची निवड होणार की नाही याची आपण डिटेल ॲनालिसिस पाहू. हा व्हिडिओ बँक, SSC, रेल्वे या 2024 रिझल्टवर आधारित आहे आणि आज आपण कट ऑफ प्रेडिक्शन पण करू. या आधीच्या व्हिडिओमध्ये UPSC वर्तमान परिस्थिती 30, 40, 50 व त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आहेत त्यांचा व्हिडिओ आपण या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच MPSC करिता पण व्हिडिओ आपण उपलब्ध करून दिलेला आहे, राज्यसेवा आणि कंबाईन करिता. आता आपण पाहू बार्टी, बँक, रेल्वे व SSC करिता किती विद्यार्थ्यांची निवड करते? टोटल 3000 विद्यार्थ्यांची निवड करते. किती? 3000 विद्यार्थ्यांची निवड करते. आता आपण पाहू CET 2024 मध्ये जे जनरल मेरिट लिस्ट लागली होती. जनरल मेरिट लिस्ट इथे मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण असतात. तर फर्स्ट मेल कॅन्डिडेट ची निवड 99.941 पर्सेंटाईलवर झालेली होती आणि 1770 पोझिशनवर जो मेल कॅन्डिडेट होता त्याची निवड 44.498 म्हणजे 44.498 एवढे पर्सेंटाईलवर झालेली होती. तसेच वुमेन मेरिट लिस्ट म्हणजे जे महिलांची फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांची लिस्ट वेगळी लागतोय. तर फर्स्ट फिमेल कॅन्डिडेटला किती मार्क होते? 44.498 एवढे पर्सेंटाईल होते. काय आपण पर्सेंटाईलवर आपण हा रिझल्ट आधारित होता. तसेच जे लास्ट फिमेल कॅन्डिडेट आहे म्हणजे 900 पोझिशनवर तिची निवड 0.209 एवढ्याच पर्सेंटाईलवर झालेली होती. तसेच दिव्यांग, ऑर्फन आणि वंचित या कॅन्डिडेटचा कट ऑफ यापेक्षा कमी मार्कावर लागतो. आपण या व्हिडिओच्या शेवटला पाहू की ज्या विद्यार्थ्यांना 30 ते 40 या रेंजमध्ये मार्क मिळाले आहेत त्यांच्या सिलेक्शन होणार की नाही होणार. आता आपण पाहू सारथीबद्दल. सारथी टोटल किती विद्यार्थ्यांची सिलेक्शन करते? 2000 विद्यार्थ्यांची निवड बँक SSC करिता करते. तसेच 2024 मध्ये जे जनरल मेरिट लिस्ट लागलेली होती, जनरल मेरिट लिस्ट तिथे फर्स्ट कॅन्डिडेटला 100 पर्सेंटाईलवर त्यांचं सिलेक्शन झालेला होता. तसेच लास्ट मेल कॅन्डिडेटला किती पर्सेंटाईल होते? त्याला 84.87 एवढे पर्सेंटाईल होते आणि त्यांची पोझिशन किती होती? 1315वी पोझिशनवर त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. तसेच हे जनरल मेरिट लिस्ट आहे. काय आहे? हे जनरल मेरिट लिस्ट. इथे मेल कॅन्डिडेट पण असतात आणि फिमेल कॅन्डिडेट पण दोन्ही कॅन्डिडेट असतात. आता आपण पाहू वुमन कॅन्डिडेट लिस्ट. तर वुमेन कॅन्डिडेट लिस्ट तिथे लास्ट फिमेल यांचं सिलेक्शन 62.45 एवढा पर्सेंटाईलवर झालेला होता. तसेच सारथीमध्ये ऑर्फन, PWD या कॅन्डिडेटचा कट ऑफ यापेक्षा कमी मार्कावर लागतो. व्हिडिओच्या शेवटमध्ये आपण पाहू ज्या विद्यार्थ्यांना 30 ते 40 यापेक्षा जास्त या कमी मार्क मिळाले त्यांचे सिलेक्शन होणार की नाही होणार. आता आपण पाहू टार्टी टोटल 1000 विद्यार्थीचं सिलेक्शन बँक, रेल्वे करिता करते. तसेच जनरल मेरिट लिस्टमध्ये फर्स्ट मेल कॅन्डिडेटला 99.514 एवढे पर्सेंटाईल मिळाले होते आणि त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. तसेच लास्ट मेल कॅन्डिडेट बघितलं तर त्याला 52.95 एवढे पर्सेंटाईलवर त्यांचं सिलेक्शन
झालेलं होतं. तसेच वुमन मेरिट लिस्ट म्हणजे जे फिमेल कॅन्डिडेटची जे लिस्ट लागतो तिथे लास्ट फिमेल कॅन्डिडेट यांचं सिलेक्शन फक्त 14.285% एवढा पर्सेंटाईलवर झालेला होता. तसेच टार्टीमध्ये दिव्यांग आणि ऑर्फन यांचा कट ऑफ कमीच मार्कावर लागतो. हे झालं बँककरिता. आता टार्टी एस एस सी करिता 200 विद्यार्थ्यांची निवड करते, पण ही आधी 200पेक्षा जास्त होती. ठीक आहे. तर फर्स्ट मेल कॅन्डिडेटला 99.49 एवढे पर्सेंटाईल मिळालेले होते आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं होतं. तसंच लास्ट मेल कॅन्डिडेटला टार्टीमध्ये जे एस एस सी करीत आहे त्याला 74.88 एवढे पर्सेंटाईल मिळाले होते. आणि टार्टीमध्ये जर वुमन लिस्ट बघितली, वुमेन लिस्ट, त्यांना जे लास्ट फिमेल त्यांचं सिलेक्शन 45.66 एवढ्या पर्सेंटाईलवर झालेला होता. टार्टीमध्ये जे दिव्यांग आहेत, ऑर्फन आहेत, याचं जे सिलेक्शन आहे ते कमीच पर्सेंटाईलवर होते. यानंतर पाहू महाज्योतीच्या ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे एस एस सी आणि बँककरिता त्यांचं सिलेक्शन होते त्यांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम या अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांना टॅबलेट आणि डाटा या माध्यमातून त्यांचं ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येईल. तसेच जर आर टीबद्दल आपण बघितलं तर आर टीचे जे पण कट ऑफ आहे ते विद्यार्थ्यांच्या संख्येवर डिपेंड आहेत. म्हणजे जे किती आर टी विद्यार्थी निवडते त्या संख्येवर त्यांचा कट ऑफ डिपेंड असणार. पण आर टीचा पण कट ऑफ खूप जास्त जात नाही. म्हणजे ॲज कम्पेअर टू सारथी या संस्थाद्वारे जे कट ऑफ जाते तोच कट ऑफ जास्त जाते. आणि आर टीचा कट ऑफ सारथीपेक्षा आणि टार्टीच्याच रेंजमध्ये असतो. आता जे विद्यार्थ्यांची संख्येवर डिपेंड असणार आहे टार्टीचा कट ऑफ किती जाणार आहेत. आता आपण पाहू ज्या विद्यार्थ्यांना 30 आणि 40 या रेंजमध्ये मार्क आहेत व 40पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत. जर बार्टीकरिता बघितला तर जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना 40+ ज्या मेल कॅन्डिडेटला आहे व या रेंजमध्ये मार्क मिळाले आहेत ते होप ठेवू शकतात. तसेच ज्या मेल कॅन्डिडेटला 30 आणि 40च्या रेंजमध्ये मार्क मिळालेले आहेत बार्टीकरिता त्यांना थोडा कमी चान्स आहे. फिमेल कॅन्डिडेट ते बार्टीकरिता 30 आणि 40 व त्यापेक्षा कमी रेंजमध्ये पण होप ठेवू शकतात. कारण की फिमेलचा कट ऑफ मेल या कॅन्डिडेटप्रमाणे कमीच असतो. आणि जे फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ याआधी खूप कमी गेलेला होता तर फिमेल कॅन्डिडेट हे होप ठेवू शकतात. पण जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांना 40+ आहेत तेच होप ठेवू शकतात. पण 40च्या खाली ते थोडी कमी होप ठेवा. तसेच सारथीकरिता बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना 30 व 40 या रेंजमध्ये मार्क मिळाले आहेत ते मेल कॅन्डिडेटची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. आणि ज्या फिमेल कॅन्डिडेटला सारथीकरिता 30 आणि 40 या रेंजमध्ये मार्क मिळाले आहेत त्यांची थोडीफार पॉसिबिलिटी आहे. तसेच आपण जर असं ओव्हरव्ह्यू बघितला तर सारथीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 30 आणि 40 मार्क मिळाले आहेत मेल कॅन्डिडेटना त्यांची पॉसिबिलिटी कमी आहे आणि फिमेल कॅन्डिडेटची पॉसिबिलिटी थोडीच फार आहे. आणि जर टार्टीकरिता बघितला तर ज्या विद्यार्थ्यांना 30 व 40 या रेंजमध्ये मार्क आहेत मेल कॅन्डिडेट ते होप ठेवू शकतात. तसेच फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ यापेक्षा कमीच लागतो. म्हणजे 30-40 व यापेक्षा कमी मार्कावर कट ऑफ लागू शकतो. आता 2025मध्ये CET एक्झाम घेण्यात आलेली आहे तिथे अर्जसंख्या खूप वाढलेली आहे. आणि जे उपस्थिती याबद्दलचा व्हिडिओ आपण ह्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे. अर्जसंख्या कट ऑफबद्दल अर्जसंख्या वाढल्यामुळे व उपस्थिती पण वाढल्यामुळे
टार्टीचा पण कट ऑफ वाढू शकतो. तर ओव्हरऑल बघितलं तर टार्टीचा पण कट ऑफ वाढू शकतो. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे जे प्रश्न व डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी उत्तर देईल. असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला CETबद्दल संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.